सतीश भोसले याच्यावर कारवाई केली गेली नाही तर विधान भवनासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिलाय आणि त्यांच्याबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी। या व्हिडिओमधून सतीश भोसले नावाचा सुरेश दसांच्या एका कार्यकर्त्याचे कारनामे समोर आलेले आहेत। आपल्यासोबत अंजली दमानिया आहेत, सामाजिक कार्यकर्ता, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, नवीन एक प्रकरण नवीन प्रकरण नाही, नवीन प्रकरणं, कारण अशी अनेक प्रकरणं आता आपल्या समोर येत आहेत आणि मला असं वाटतं की आता महाराष्ट्राची परिस्थिती इतकी बिकट होत चालली आहे की आता खरंच या राजकारण्यांनी त्याच्यावर काहीतरी करायला हवं, नाही तर हे आपल्या हाताबाहेर जाणार आहे सगळं। आता मी तुम्हाला काही फोटोज दाखवते। हे बघा, हा तो सतीश भोसले स्वतःला बॉस म्हणून घेतो। सरकार, त्याचा तर एक व्हिडिओ तो जो मी दाखवला त्याच्यात तर तो म्हणतो पैसा आणि सत्ता, म्हणजे हे काय, कुठल्या दिशेने आपण घेऊन जातोय। आता हा सतीश भाऊ भोसले, एका फोटोमध्ये सतीश दादा भोसले, माननीय सतीश भोसले, आता किती वर्षाचा पोरगा आहे हा? 25 वर्षाचा, हा माननीय झाला लगेच। हे बघा, माझे विठ्ठल आणि तो सुरेश दसांबरोबर बसलेला, असे कितीतरी फोटोज आहेत त्याचे। याच्यावरनं आपल्याला दिसतंय प्रत्येक राजकारणी ना, त्यांना आता शुद्धीवर आणायची गरज आहे। राजकारणी या अशा गुंडांना पोचतायत का, असं चित्र दिसतंय का ऐकून? सरळ सरळ हे आपल्याला असंच दिसतंय की कारण एक नाही अनेक व्हिडिओज आहेत आणि अनेक त्यांचे पिक्चर्स देखील आलेत। तर म्हणून मी हे सगळे, आणि याच्यात एक ऑडिओ क्लिप आहे ज्याच्यात धस सरळ सरळ या सतीश भोसलेला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाचा व्हिडिओ आहे। त्याच्यात जो सतीश भोसले म्हणतो की मला तुमचे आशीर्वाद असेच राहू दे, तर म्हणे 100%, 99 पण नाही, अगदी 100% तुला आशीर्वाद राहणार, हे जर या सतीश भोसलेंना म्हणतायत तर मला असं वाटतं हे काही गमतीत कोणी साध्या कार्यकर्त्याला कोणी म्हणत नाही। सतीश भोसले नावाचा एक व्यक्ती आहे जो बीडमध्ये सुरेश दसांचं मोठं काम करतो, आणि मी हे मोठं मागे माझा उद्देश केवढाच आहे की किती त्यांचं सख्य आहे ते आपण दाखवूया। कारण काल सुरेश दस म्हणाले त्याला योग्य ती शिक्षा दिली गेली पाहिजे, माझे त्याचे काही विशेष संबंध नाही, हा व्हिडिओ देखील जुना आहे। तर 2 व्हिडिओ आहेत। एका व्हिडिओमध्ये जो बॅट मारून जो त्या माणसाला ते प्रचंड प्रमाणात मारतायत तो जुना व्हिडिओ आहे, पण एक दुसरा व्हिडिओ आहे ज्याच्यात ह्याच सतीश भोसलेनी एका माणसाला बेदम मारहाण केली। तो आत्ता 19 फेब्रुवारीचा व्हिडिओ आहे। त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि त्या दोन्ही प्रकरणात FIR झाली नाही आहे परत। तर मी जेव्हा SP-ना विचारलं, त्यांचं असं म्हणणं आहे की त्या लोकांनी कंप्लेंटच दिली नाही म्हणून FIR झाली नाही, पण आम्ही आता सुओ मोठो FIR करून कारवाई करतो। रवी चव्हाणसह गोविंद तुपे, G24 तास, मुंबई।